नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण कावनाई फोर्ट पाहण्यासाठी आलेलो आहे आणि इकडे पाठीमागे गाडी लावली. तिकडनं आता निघतोय वरती किल्ल्याकडे. 1 तासाचा किल्ला आहे, जास्त मोठा नाही. स्ट्रॉंग नाही आहे. तर आहे कावनाई गाव. इकडनं आपण वरती तिकडे वरती छोटा आहे किल्ला, आपण पटकन होऊन जाईल. जाऊया का? Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. हे जे समोर दिसतंय हे कावनाई गाव आहे. त्या तर त्या कावनाई गावावरून हे किल्ल्याला कावनाई फोर्ट म्हणून नाव पडलेले आहे. 11:30 वाजता चढायला सुरुवात केली होती आपण. हा तर मित्रांनो, कावनाई फोर्ट चालू चढायला सुरुवात करून 11:30 झाले आणि 1 तासामध्ये वरती जायचं आपल्याला. 15 मिनटं झाल्यानंतर आपल्याला लोखंडाची शिडी भेटते समोर, दगडाच्या बाजूला लावलेली जस्ट. ती क्रॉस केल्यानंतर अजून 1 टप्पा आहे वरती आणि तो करून आपण किल्ल्यावरती पोहोचणार आहे. इकडे समोर तर पहिला टप्पा क्रॉस केल्यानंतर समोर शिडी दिसते आपल्याला. या ठिकाणी छोटीशी तर आपण आता ती खाली जी पहिली लोखंडाची शिडी चढून आलेलो आहे. त्याच्यानंतर समोर एक खूप मोठी मेन जो मोठा कातळेवरती त्या ठिकाणी मोठी शिडी 1 नंबर. खाली तर छोटी होती. पहिल्यांदा आपल्याला वाटलं की छोटी ती शिडी आहे, परंतु वरती अजून मोठी शिडी आहे. वरती जो बलाढ्य दिसतो तो कावनाई फोर्ट आहे या ठिकाणी. आपल्याला तिकडे शिडीने चढायची. मोठी शिडी आहे खूप. हा जो कावनाई फोर्ट आहे तो भरपूर वर्ष मुघलांच्या हातात होता. नंतर मुघलांकडून तो पेशव्यांकडे गेला. ते भरपूर म्हणजे 1700च्या काहीतरी काळामध्ये तोपर्यंत तो मुघलांच्या ह्याच्यात होता. फुल पाऊस. हा काय बोलतोय? हा हा पाठीमागे शिडी. ही या किल्ल्यावरील मोठी शिडी आहे आणि या ठिकाणी 2 शिड्या लावलेल्या आहेत गेटपर्यंत, पूर्ण दरवाजापर्यंत. तर पहिली जी शिडी थोडी संपते त्या ठिकाणी पूर्ण अशा प्रकारे उभं राहण्यासाठी चौथरा केलेला आहे आणि नंतर चालू होते दुसरी शिडी. हा ही शिडी संपल्यानंतर समोर येते गेट, दरवाजा किल्ल्याचा. हा We'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways. And on we'll go.
तर मेन गेटमधून एंट्री केल्यानंतर एक दगडाच्या पायरी आहे, दगडी पायरी. त्याची हाईट थोडी जास्त आहे, त्या ठिकाणावरून वरती चढायचं आणि आपण किल्ल्यावरती पोहोचतोय. किल्ल्यावर मेन दरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर पहिलं आपल्याला या ठिकाणी शिवमंदिर लागलेले आहे आणि तिकडे एकच तरी मंदिर आहे, तो पाहण्यासाठी आपण जाणार आहे. तर या ठिकाणी असे प्रकार पिंड आहे आणि इकडे नंदी आहे. जस्ट शिवमंदिराच्या बाजूला एक तलाव आहे, हा दिसतो समोर. बस मस्त आहे, फुल पाण्याने भरला आहे तो पावसामुळे आणि छान वातावरण. आता आपण समोर जे मंदिर आहे त्या ठिकाणी चाललेलं आहे, बसचं मंदिर आहे. जबरदस्त पाऊस येतो इकडे आणि आता पाठीमागे आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथे जे तळ आहे तिकडे खूप मोठी मोठी मच्छी होती आणि त्याच्या समोर एक देवीचं मंदिर आहे. अरे इथे काय हो. तर आता आपण त्याच्या पुढे चाललेलो आहे किल्ल्यावरती अजून काय पाहण्यासाठी. खूप मोठं आहे गाव, काय गोड आपल्याला खालून खूप छोटा दिसत होता. पाऊस खूप लागतोय जबरदस्त. पाठीमागे एक पिण्याची टाकी बघितली आपण आणि या ठिकाणी एक पिण्याचं छोटंसं टाक आहे, एकदम खाली आहे. हा या ठिकाणी ते स्वतःच दिसतं नाही समोर. तर हे पिण्याचं आणि ते पहिलं बघितलं टाकं मोठं ते बहुतेक वापरण्यासाठी, कारण त्यात थोडंसं पाणी खराब होतं. पावसाळ्यात पाणी चांगलं असते परंतु ते व्यवस्थित आहे पाणी. तर इकडनंच आपण आता वरती जातो. आपण कावनाई किल्ला एक 90% पाहिजे, थोडंसं एक 2-3 बॅग पाहिजे जाताना व्यवस्थित. किल्ला मस्त मोठा आहे मोठे मोठे मासे आहेत जबरदस्त. खूप छान आहे किल्ला आणि पाऊस कंटिन्यू पडतो त्यामुळे जबरदस्त वाटते. वातावरण पण खूप छान आहे. आता आपले 1-2 स्पॉट आले ते बघून आपण मस्त वाटलं किल्ला कावनाई खूपच. तर मित्रांनो आपला कावनाई फोन करतो या ठिकाणी थांबलेला आहे. एक तास गेला बरोबर आणि पावसाने आपल्याला जास्त त्रास दिला, भरपूर वेळ गेला पावसामुळे. आपला किल्ला सुपर आहे वरती पाहण्यासाठी मस्त. वरती तळं वगैरे, शंकराचं मंदिर आहे या ठिकाणी, त्याचबरोबर पाठीमागं कामाक्षी मातेचं मंदिर आहे आणि अजून एका देवीचं मंदिर आहे. नाव माहीत नव्हतं आपल्याला, ते आहे पाठीमागं. आणि किल्ल्यावरती वेगवेगळ्या किल्ले आहेत 2-3 मस्त वरती किल्ला खूप मोठा भारी वाटला. तर आता हा व्हिडिओ या ठिकाणी संपत आहे आणि भेटूया नेक्स्ट ट्रेकला. बाय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.